मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं. तुमच्या आमच्या मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न मिटावा यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे. बिना पाण्याचं उपोषण करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, मागे बसलेले उभा राहिलेली मंडळी बसून घ्या, तात्काळ बसून घ्या, म्हणजे मागच्या लोकांना पुन्हा दिसेल व्यवस्थित. सर्व मंडळींना विनंती, बसून घ्या, रस्ता ठेवा तिथं यायला जरांगे पाटलाला, आणि जाण्यासाठी पुन्हा रस्ता ठेवा, बंद करू नका रस्ता. अवघ्या 1 मिनिटामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होते आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या आरक्षणावर जीवाचं रान केलेलं आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आज 16 दिवसाच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या वैराग शहरामध्ये येत आहेत. त्यांचं आपण जल्लोषात स्वागत केलं, याबद्दल या मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. इथं अनेक मंडळींना उपोषण केलेलं आहे, साखळी उपोषण केलेलं आहे. या वैरागच्या ट्रॅक्टरची रॅली महाराष्ट्रात गाजली, जरा टाळ्या वाजवा. ट्रॅक्टर रॅली प्रचंड गाजली तुमची. मनोज जरांगे पाटलाला वैराग माहीत झालं ट्रॅक्टरच्या रॅलीमुळं, म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं इथं आगमन होत आहे. आल्यानंतर आमच्या माता भगिनी त्यांना ओवाळतील. ओवाळल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कृपया टी झोनच्या आतमध्ये कोणी यायचं नाही. या ठिकाणी संघर्ष होता, मनोदादांचं आगमन झालंय. काही क्षणामध्ये व्यासपीठावरती ते येत आहेत. सर्वांना विनंती आहे की कृपया डी झोन मध्ये कोणी उभं राहायचं नाही. डी झोन मध्ये कोणी प्रवेश करायचा नाही. हात जोडून विनंती आहे, शिस्तीचं पालन करा, शिस्तीचं पालन करा. कृपया सर्वांना विनंती आहे, डी झोन मध्ये कुणी यायचं नाही, शिस्तीचं पालन करा. जय भवानी. माननीय सन्माननीय मनोज जरांगे आप आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटलाचं आगमन झालेलं आहे. माता भगिनी त्यांना टाळ्या वाजून जरा जोरदार स्वागत करूया आपण. जय भवानी, जय भवानी. त्यांचं स्वागत करीत आहेत, औक्षण करत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. लागणार नाही भाविकांचं, सर्व मराठा बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो. संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा लाख मराठा. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचं योगदान, संपूर्ण महाराष्ट्राची तळमळ. डी झोन मध्ये कृपया गर्दी कमी करायची आणि व्यासपीठावरती डी झोन कृपया कुणी आत यायचं, कृपया कुणी आत यायचं नाही, कृपया कुणी आत यायचं. पोलीस कृपया कुणी आत यायचं नाही. डी झोन मध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही. हात जोडून विनंती आहे, डी झोन मध्ये प्रवेश करू नका. हात जोडून विनंती येऊ नका. इथं शिस्त, सगळे खाली जाणार आहे पुन्हा. हॅलो, सगळ्या खाली कुणी पाटला प्रवेश करायचा नाही. स्वागत. एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. संघर्ष योद्धा. विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार घालावा. या ठिकाणी संघर्ष होता सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. मी काही सूचना देतोय, कृपया व्यासपीठावरती कृपया या ठिकाणी सन्माननीय मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होतोय. याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. जरांगे पाटलांचं या ठिकाणी मी जी विनंती करतोय ती सर्वांनी तंतोतंत पाळायची. कवड्याची माळ, स्वागत. कवड्याची माळ, वीणा आणि पगडी. बोला बोला बोला. जरांगे पाटलांचं स्वागत, कवड्याची माळ. टाळ्या वाजून जरा जोरदार स्वागत करूया. थोडं अलीकडे आणा फोटो जरा. हा, सर्वांनी खाली जायचे. पगडी पगडी, एक पगडी घ्या. चल, थोडं नीट घ्या. नीट उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा. शिस्तीत उभा राहा. पलीकडून उभा राहा, पलीकडून उभा राहा. या इकडे या ना, पवार इकडे या ना. चला घ्या, लवकर लवकर घ्या. हा, तुळशीचे आहार आणि संत तुकोबांची पगडी घालून जरांगे पाटलांचं स्वागत होतंय. वीणा दिला जातोय. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. थोडं मागे या, मागे या, थोडं फोटो येऊ द्या. तुकाराम महाराजांच्या नावाने जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज
छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा, एक मराठा. हात वर करून सर्वजण घोषणा द्या. हात वर करून, दोन्ही हात वर करून बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मराठा समाजाचा धुरंधर योद्धा मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. अरे एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. माझी सर्वांना विनंती आहे, डी झोन मध्ये कृपया कोणी येऊ नये. डी झोन मध्ये अलाउड नाही, पोलीस बंदोबस्त असतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील पुष्पहार अपघात टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. अरे मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की. बसा सर्वजण खाली बसा. इकडे तोंड करा. चला बसा लवकर प्लीज. सर्वजण शिस्तीमध्ये खाली बसून घ्या. डी झोन मधील सर्वांना विनंती आहे, सर्वजण बाहेर वा डी झोन मधून. मनोज दादांच्या प्रोटोकॉल आपण सर्वांनी पाळला पाहिजे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. Step into Wix Studio, the web creation platform built for agencies. डी झोनच्या बाहेर व्हा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. ज्या धुरंधर योद्ध्यानं मराठा समाजासाठी आपल्या प्रपंचाची राख रांगोळी केली, तो मराठा समाजाचा धुरंधर योद्धा वैरागकरांनी दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन वैरागमध्ये आलेले आहेत. त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. सातत्यानं वैराग भाग हा नेहमी परिवर्तनाच्या बाजूने उभा राहिलेला आहे. संघर्षाचा काळ या वैराग भागानं बघितलेला आहे. म्हणून ज्यानं आयुष्यभर संघर्ष केला ते मनोज जरांगे पाटील तुमच्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण अतिशय जोरात केलेलं आहे. समाज बांधवांनो, जरांगे पाटलांचा त्याग आपल्या सर्वांना माहिती आहे. जरांगे पाटलाने समाजासाठी दिलेलं आपल्याला योगदान माहिती आहे. यापुढं समाजानं कोणत्या दिशेनं प्रवास करावा त्यासाठी आज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील एका शेतकऱ्याचा पोरगा, 1.5 एकर शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्रात डोक्यावर का घेतोय मनोज जरांगे पाटलाला? कारण मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लक्षात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले नाही, भविष्यातही मॅनेज होणार नाही, म्हणून मनोज जरांगे पाटलांना आपण डोक्यावर घेऊन फिरतोय. अरे तुम्ही आम्ही उपवास करतो स्वतःला पुण्य मिळावं म्हणून. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं, तुमच्या आमच्या मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न मिटावा यासाठी त्यांनी उपोषण केलेलं आहे. बिना पाण्याचं उपोषण करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, मागे बसलेले उभा राहिलेली मंडळी बसून घ्या, तात्काळ बसून घ्या, म्हणजे मागच्या लोकांना पुन्हा दिसेल व्यवस्थित.
सर्व मंडळींना विनंती, बसून घ्या, रस्ता ठेवा तिथं यायला जरांगे पाटलाला, आणि जाण्यासाठी पुन्हा रस्ता ठेवा, बंद करू नका रस्ता. अवघ्या 1 मिनिटामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होते रे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या आरक्षणावर जीवाचं रान केलेलं आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आज 16 दिवसाच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या वैराग शहरामध्ये येत आहेत. त्यांचं आपण जल्लोषात स्वागत केलं, याबद्दल या मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. इथं अनेक मंडळींना उपोषण केलेलं आहे, साखळी उपोषण केलेलं आहे. या वैरागच्या ट्रॅक्टरची रॅली महाराष्ट्रात गाजली, जरा टाळ्या वाजवा. ट्रॅक्टर रॅली प्रचंड गाजली तुमची. मनोज जरांगे पाटलाला वैराग माहीत झालं ट्रॅक्टरच्या रॅलीमुळं, म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं इथं आगमन होत आहे. आल्यानंतर आमच्या माता भगिनी त्यांना ओवाळतील. ओवाळल्यानंतर छत्रपती शिवाजी कृपया टी झोनच्या आतमध्ये कोणी यायचं नाही. या ठिकाणी संघर्ष होता, मनोदादांचं आगमन झालंय. काही क्षणामध्ये व्यासपीठावरती येत आहेत. सर्वांना विनंती आहे की कृपया डी झोन मध्ये कुणी उभं राहायचं नाही. डी झोन मध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही. हात जोडून विनंती आहे, शिस्तीचं पालन करा, शिस्तीचं पालन करा. कृपया सर्वांना विनंती आहे, डी झोन मध्ये कुणीही यायचं नाही. शिस्तीचं पालन करा. जय भवानी. माननीय सन्माननीय मनोज जरांगे आप आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटलाचं आगमन झालेलं आहे. माता भगिनी त्यांना टाळ्या वाजून जरा जोरदार स्वागत करूया आपण. जय भवानी. जय भवानी. त्यांचं स्वागत करीत आहेत, औक्षण करत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. लागणार नाही भाविकांचं, सर्व मराठा बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो. संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा लाख मराठा. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचं योगदान, संपूर्ण महाराष्ट्राची तळमळ. डी झोन मध्ये कृपया गर्दी कमी करायची आणि व्यासपीठावरती डी झोन कृपया कुणी आत यायचं, विनंती आहे. कृपया कुणी आत यायचं नाही. कृपया कुणी आत यायचं पोलीस कृपया कुणी आत यायचं नाही. डी झोन मध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही. हात जोडून विनंती आहे, डी झोन मध्ये प्रवेश करू नका. हात जोडून विनंती येऊ नका. इथं शिस्त, सगळे खाली जाणार आहेत पुन्हा. हॅलो, सगळे खाली. कुणी पाटला प्रवेश करायचा नाही. स्वागत. एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. संघर्ष योद्धा. विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार घालावा. या ठिकाणी संघर्ष होता सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. मी काही सूचना देतोय, कृपया व्यासपीठावरती कृपया या ठिकाणी सन्माननीय मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होतोय. याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. जरांगे पाटलांचं या ठिकाणी मी जी विनंती करतोय ती सर्वांनी तंतोतंत पाळायची. कवड्याची माळ, स्वागत. कवड्याची माळ, विणा आणि पगडी. बोला बोला बोला. जरांगे पाटलांचं स्वागत, कवड्याची माळ. टाळ्या वाजून जरा जोरदार स्वागत करूया. थोडं अलीकडे आणा फोटो जरा. हा, सर्वांनी खाली जायचे. पगडी पगडी, एक पगडी घ्या. चल, फोटो नीट घ्या. नीट उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा. शिस्तीत उभा राहा. पलीकडून उभा राहा, पलीकडून उभा राहा. या इकडे या ना, पवार इकडे या ना. चला घ्या, लवकर लवकर घ्या. हा, तुळशीचे आहार आणि संत तुकोबांची पगडी घालून जरांगे पाटलांचं स्वागत होतंय. विणा दिला जातोय. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. थोडं मागे मागे, थोडं फोटो येऊ द्या. तुकाराम महाराजांच्या नावाने जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जगद्गुरू संत तुकाराम केलं. जरा टाळ्या वाजवायचा आनंद काशीसाठी. डॉक्टर कपिल कोरके यांनी फार मोठं कष्ट घेऊन महाराज जरांगे पाटील तारीख मिळवले, त्यांचे आभार. आणि सर्वांनी खाली जावं, सर्वांना विनंती आहे. चला या लवकर, उशीर होतोय. जरांगे पाटलांना नांदेड प्लीज.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मनोज जरांगे पाटलाला मी विनंती करतो की वैरागच्या आमच्या तमाम मराठा बांधवांना त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं आणि पुढची दिशा द्यावी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय वैराग आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. वैराग या शहरात आपण बैठक लावायचे सांगितलं होतं, तुम्ही तर सभाच घेतली. तुमचा आरडा जरा कमी करता का? मराठा आरक्षणाचा लढा हा आता एकदम शेवटच्या टप्प्यात आला. मराठा आरक्षणाची लढाई मराठ्यांनी आता जिंकली. मराठा समाजाची मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणे आणि या मागणीसाठी राज्यभरातला करोडोच्या संख्येनं गोरगरीब मराठा समाज एकत्र आला. आता विषय फक्त ज्या मराठ्यांच्या या राज्यात नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्या 57 लाख नोंदी आतापर्यंत मराठ्यांच्या मिळाल्यात त्याचा आकडा 63 लाख झाला अशी माहिती मिळते. ज्या 57 लाख नोंदी सापडल्यात त्या माध्यमातून किमान आतापर्यंत 1 ते 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं. पण ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यायचे. यासाठी मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली. 3 महिने मराठ्यांचे यामध्ये सरकारने घालवले. आज देऊ उद्या देऊ असं करता करता 3.5 महिने उलटले आणि शेवटी एकदा मराठ्यांनी उठाव करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी हक दिली चलो मुंबई. आणि सगळे मराठे मुंबईला गेले. 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यानुसार ओबीसीचं दिलेलं आरक्षण आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. तुमची एखादी नवीन मागणी असली तर तिचा अध्यादेश काढता येतो, तिचा JR काढता येतो. परंतु ज्या कायद्यानं ओबीसीना आरक्षण दिलं त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आणि सरकारचं तीच करण्याची इच्छा नव्हती. सरकारला त्या वळणावर आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. लागाव तुमच्या तर मनासारखंच झालं. मी काय वाईट नाही बोललो. माझ्या बापजाद्या मराठे करोडोच्या संख्येनं 6 महिने झाले लढतायत. आज देतो उद्या देतो करून तळपायाच्या आग मस्तकाला गेली, कारण मी शेतकऱ्याचा खानदानी पोरगा आहे. मी नाही सहन करू शकत तुमचा अन्याय. तुम्ही आज उद्या करतात. हे मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं. माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन उभा केलेलं आहे. तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार, याला 6 महिने उलटले. तुम्हाला थोडं बोललेलं इतकं लागलं
तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणींचे डोके फुटले त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली? तिच्या पोटात, छातीत आणि पायात आत्ताही गोळ्या. सलमान बघायला माझ्या संग तुला नेऊन दाखवतो. तिथून काय दिसणार आहे तुला? आजही बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या. आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या झाल्या. एका एका आईच्या डोक्यात 34 टाके पडलेत. तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का? आजही ते टाके काढण्यात आले नाहीत कारण ते ओले होते सारखे सारखे. या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा मार तिच्या उभ्या जिंदगीत तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल की तिला 34% टाके पडले. एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या, तर त्याच्या पायातून 1.5 लिटर पाणी निघालं. तुम्हाला एक शब्द बोललो तर इतका वाईट लागला. तर माझ्या आई बहिणीला आत्ताही शेतात जाता येत नाही, तिचे पाय मोडून टाकलेले तुम्ही. त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही की या राज्याचं पालकत्व माझ्याकडे, राज्य मी चालवतोय, या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पडला. ती आई बहीण म्हणजे पुऱ्या राज्याची, पुऱ्या देशाची आणि माझी पण, हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं? आज तुम्हाला स्वतःला बोलल्याला इतकं वाटलं. वाटू दे, त्याला का वाटायचं, तुम्ही त्याला नाही मोजीत. आता पुढचं सांगतो. मी कोणाला बोललो? नेत्याला आणि पक्षाला, बरोबर ना? आणि मग मराठ्याचे आमदार त्याचे कोण कोण बोलते? मी बोललो कोणाला? पक्षाला. मी बोललो नेत्याला. आणि मराठ्यांचे आमदार आणि मंत्री म्हणतात आमच्या नेत्याला कोण बोलला, करा त्याला अटक. आणि ह्याच आमदाराला आणि मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. याच आमदारांना आणि मंत्र्याला सांगितलं होतं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतंय त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. तेव्हा तुमचे तोंड काय शिवले होते का? तेव्हा नाही मांडले. नेत्याला बोललो तर सगळे तुटून पडले. म्हणजे निवडून आणायला मराठी, मराठ्याचं आरक्षण कोण बोलायचं नाही. आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो. तो नेता आहे का? जाती. आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का? तो ह्या नेत्याने, तो ह्या नेत्याने काय कॅनाडून मतदान आणलं होतं काय? आणि तो ह्या नेत्याच्याकडे उलटा पालटा तांगा केल्यावर मग इतके बोलायला लागले. नेत्याला बोलल्यामुळं अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे म्हणून भांडतोय, नोकरदार वर्गांचे पोरं मोठे झाले पाहिजेत. तो या राजकारण्याचे सुद्धा, व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा याच्यासाठी जीवाची बाजी लावून मी लढतो. याच्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना फार मोठा होणार आहे. या आरक्षणासाठी लढाई. आणि तू म्हणतो नेत्याला बोललो. तुला नेत्यापेक्षा जात मोठी पाहिजे. आता तो जर नेत्याला मोठं मानलं तर आता जातीकडे येऊ नको. ही एक प्रयोग झाला. आता 2-4 दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाला. आपण ते बोर्ड नाही लावले का? मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथं पानगावला आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले. ते बोर्ड काढायला चालू केले. काय होत्या बोर्डावर लिहिलं असं, दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं आहे त्याच्यावर. उद्या सकाळी कापाकापी सुरू असं लिहिलं त्याच्यावर. तुला अडचण काय चलो मुंबईचं? त्याच्यावर काही लिहिलंय का? त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का? मग अडचण काय? सध्या काय आचारसंहिता लागली का? मग बोर्ड काढितो का? मग अरे तुम्ही त्या बोर्डवरचा फोटो काढता पण माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का? आणि मी तुम्हाला फुटू शकत नाही. त्यांचं एकच दुःख नाही मायबाप मराठ्यांना. मी त्यांना फुटत नाही, मॅनेजर होत नाही. ते म्हणते एवढं सगळं दिसतं आपल्याला भेट नाही. आता नवीन डाव सुरू केला त्यांनी.
बोर्ड काढणे. बरं आता काढले, पोलीस काढतात बरं का बोर्ड. तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका, त्यांना काढ म्हणतात म्हणून ते काढतात. मी एका जागेवर PSI ला फोन केला, म्हणलं तुम्ही बोर्ड कम काढायला लागले? ते म्हणले वरून. म्हणलं वर तरी किती खेवा? मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला, म्हणलं तुम्ही कमून आदेश दिले? ते म्हणले वरून. मग आणखीन थोडा वर सरकवलो, म्हणलं ही मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची? तेव्हा मी म्हणलं वरून. मग कमिशनरला फोन लावला, ते म्हणले आणखीन वर आहे. मग मी बी आणखीन वर सरकवलं. मी वर सरकायला घाबरत नाही. थेट गृहमंत्र्यापाशी लफडं गेलंय, इथं तिथं नाही. म्हणलं असं आहे का? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू जन्मलं त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवायचे. आणि नाव ठेवायचे आत्या कान फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आहेत. आत्यावणी पोलिसाच्या कान फुकीते, कर गुन्हा दाखल, कर गुन्हा दाखल. आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या. त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा द्वेषानं, टम झालेत. आत्या कानात बोलती आणि आमचं काय होईल? काढे बोर्ड काढा. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं, बोर्ड फक्त आपण नाही काढायचं. पोलिसांना म्हणे तुम्ही तुमचा काढून नाही, म्हणजे गृहमंत्र्यावर येत येते. पोलिस बी काढून नेतात कणाकण, ते बी ढिले पडानात काढून नाही म्हणल्यापासून. बर आता नेले ना, आता आमचे होते चलो मुंबई. आता समजा तुमचे उद्याच्याला बोर्ड लागले सभेचे, चलो सोलापूर, चलो बार्शी. तुम्ही कुठे लावणार आहेत? आमच्याच गावात ना. तू कुठं लावणार आहे आता? आमच्या गावात. पोलिसांना फोन करायचा आणि म्हणायचे काढून न्या. ते नाही नेला तर आपण बी काही म्हणायचं नाही, फाडा फेडायचं नाही. आपण गप्प बसायचं. आता आपण दुसरी मोहीम सुरू केली, ते लगेच सांगून टाकतो वैराग मधून. आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच, सगळ्या राज्यांना सुरू करा उद्यापासून. एक झेरॉक्सचा पेपर घ्यायचा, मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार, खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही, आपल्या कवाडाला चिटकून टाकायचं. आता काय करशील? मतदान मागायला कुठं जातो का अमेरिकेला? मग आपल्या दारात यायचं नाही, आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं, 4 व्हीलरला पण तेच कागद चिटकायचा मागून पुढून. जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी बंद पडली तेव्हा जर मला मोटरसायकल बसून हे तोरण्याचा मध्ये ढकलून द्यायचा, कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने माझ्या दारात उभा राहायचं नाही. ते म्हणतात ना आपल्या दारात उभं राहून, मग आपल्या दारात काय त्यांचं? हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो की आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. हे आपले लेकरं मोठे नाही करू शकत, आपल्यालाच करायचे. आता यांनी किती डाव टाकले मायावर, तर असा डाव टाकलाय 2-4 दिवस झाले. यासाठीच नाही मिळली ती, काय असते मला मिळलं नाही. बरं मी आता खाल्ल्याला तर तितकं पाहिजे, मग तरी नाही माझं. आता काय फडणवीस साहेब का माझ्या घरावर 13 पत्रे काढून नेतो आणि तो आहे घरावर टाकीतो. अरे तुमच्या काय डोके सळले काय का? तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे? तुमच्या अवतीभोवती जे भ्रष्टाचारी हिंडत आहेत त्यांना. यांच्या भोवती त्या सुगंधी अगरबत्त्या असतात का, तसे चौकोन भ्रष्टाचारी हिंडत आहेत. आणि यासाठी मायावर लावली. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, यासाठी नेमली. म्हणलं नेमून ते आपल्या मागं कोणीच नाही, आपल्याला माहिती. आपण कोणाचा रुपये घेतलेला नाही, आपलं पाकिट आणलं चोरा सुद्धा टेन्शन येतं. त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिराईक मिळाला आज. पाकिटात काहीच नाही सापड, आपल्या पाकिटात काहीच नसतं कागद सोडून, आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावाला जायचं, आजची सभा कुठे. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली. पत्रकारावर असे तुटून पडले मायावर, तुमची यासाठी नेमली, यासाठी नेमलं. मला कळा ना यासाठी म्हणजे काय असतं. उत्तर तरी कसं काय देऊ तुम्हाला? ते बधीर झाले. काय करते माझ्याकडे उत्तरच नाही, ज्या गोष्टीचं माहित नाही ते मला.
पण 4 दिवसांनी मायबाप मराठ्यांना मला असं निरोप आला, यासाठी माझ्या चौकशीला येणार आहे. आता यासाठी चौकशी म्हणल्यावर माणूस मागच्या दारात पळंग का नाही. आता सटक म्हणून नाही, तुला मधीच आला, कारण ते येवल्याचं गेलं ना कांदे खायला मध्ये. म्हणलं त्याच्यापेक्षा आपलं सटका मागून सटकन का नाही. समजा तुमच्या वैराग मध्ये भांडणं झाले बांधावून कशा, आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आली. आपले माणसं काय म्हणतात माहिती काही काही, मला बीपी वाढला, लय पोट धोका लागलं, मला पटकून ऍडमिट करा. कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही. आता माझ्या चौकशीला यासाठी यायची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट आहे का नाही. डॉक्टरला इकडे हातात सलाईन होती, म्हणलं इकडून 2-3 कोचे, पण लय दुखत आहे मन. मग मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशीला येणार असं माझ्या कानावर आले. मी बरा झालो म्हणून सांग, हा बघ सलाईन तोडून आलोय, मी बरा झालोय म्हणून सांग, सोड मला. 2 दिवस झाला अंतरवली जुंबुसलो, आता येईन मग परदेशी तरी येईन. यायनात ना, यासाठीच आहे ना. मग दावरा टाकला, कवा फोन कर, इथून जर चौकशीला नाही आलो तिथून पुढं मागच्या दारातून पळून जाणारी अवलाद आपली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मला हरायला निघालात. मी शेतकऱ्याचा पोरग आहे आणि गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. मी जवळ जिवंत आहे देवेंद्र फडणवीस साहेब तोवर हरणार तर नाही, पण ओबीसीतूनच आरक्षण घेईन, त्याशिवाय सुट्टीच देणार. मग कोणी आडवा येऊ दे, यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची, त्यांचं आपलं काही नव्हतं, पण घेण्या देण्याच अंगावर घेतलं. आता मराठ्यांनी 3रंच लफडं चालू केले. तुमच्याकडे ऐक नाही काय माहित, मी पानगावात विचारलं, आई ते फॉर्म भरायचं आणलं कुठून काय, अरे त्या झोप्या आहे ना तिकडं, आणि इतके फॉर्म भरीत असते का कुठं. बीडला 3404 झाले एका जिल्ह्यात, आणि ते आतरायचं कुठं आता. आणि ते नंबर लागलं सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबरला लागल्यावर. 3 वाजता त्यांना चिन्ह नाही सापडत, मतदान करायचं गावा. आणि जर 10,000 एका मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार, चिन्ह काय आणायचे, कांदे टमाटो बटाटो गोटे गाटे. आणि ते पंचायतच व्हायचं काम झालं ना. ते काय डोकं लावते. मी म्हणलो त्यांना मराठीत नाद लागू नका, तुम्ही वेगळं केशीचं डोकं लावता आणि तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून. मराठी त्याच्या पुढचे आलेत का नाही कायदेशीर एक नाही. आता असं काही एका धोत्रावाल्याने फॉर्म भरू नये, पॅन्टीवाल्यानेच भराव असं काही का. जाणारा मागच्याने फॉर्म भरू नये, त्याला शिकल्याला लागतो. आता कुणी भरीन ना, भरायचं म्हणलं आहे का नाही कायदेशीर. आता तुम्ही म्हणू शकतो भरू नको, घेतलं का नाही हाताने वाजून. आणि आता हे असे ताराला लागलेत काय काय पोरत मध्ये बैल चिकून टाकतो, मग खासदार केलंच बरं. आता तो चिन्ह का सापडायचं मग इतक्या गर्दीत. अवघडच मिळ करून ठेवलाय. मला विचारते तुमची भूमिका काय, म्हणलं मला मिळत लागा ना काय काय चाललंय पुढे. आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळ्या सवारीची अंमलबजावणी. आता शेवटचं सांगतो थांबतो. त्यांनी दिलं 10% आरक्षण, लोकसंख्या 28%, अर्ध किती जणांना लागतात तेवढ्यासाठी. आमची मराठ्यांची नाही, आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे, तेच आम्ही घेणार. आणि ते अर्ध घेत आणलं आम्ही, थोडं राहिलं आता सगळ्या सवारीची अंमलबजावणी. तुम्ही ते 10% ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या 10%त पाहिजे, तर हे ते 250 लोकांसाठी मंजूर आहे. कुणीच काय बोला ना. मग काय करा, ह्यो निष्ठावाने म्हणजे मी, ह्यो जातीपासून फुटू शकत नाही. याला एकच पर्याय, याला 10% स्वीकारायला लावा. यानं 10% न स्वीकारल्यामुळं राज्यात गुलाल उधळला गेला नाही. 2018ला आपण ECBCचं आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला तर आपले 106 आमदार आले होते. यावेळेस मराठ्यांनी गुलाल 10% देऊन उधळला नाही. या पोरावरती दबाव उभा करा आणि याला 10% आरक्षण घ्यायला भाग पाडा.
जर याने 10% हो म्हणला तर समाज गुलाल उधळतोय. म्हणजे हो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. याला हा म्हणायला लावा, नाही तर हा काटा बाजूला करा. असा होणार नसला तर याला गुतवा, म्हणून ती SIT नेमली. आणि मी त्या SITची वाट आज 7 दिवस झाले बघतो. कारण मी जर आज गेलो, भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साफ होणार. खलास राजकारण यांचं. आणि मी काय शहाणा नमुना नाही भाऊ. मी जेलमध्ये मोर्चा करीत असतो कायद्याचा. मी कैदीन ते आतले मराठीचे कैदी एक करीत असतो आणि त्यांना आत मराठा आरक्षण शिकत असतो मी. मुस्लिम बांधवाचे जर काही कैदी असले तर ते मायाकडूनच होणार तिथं आत. त्याच्यात काही वंजारी धनगर बांधवाचे असले ते पण मायाकडूनच होणार. 12 बलुतेदारांचे जर काही कैदी आत असले तर ते पण मायाकडूनच होणार. छगन भुजबळचे सोडून बाकी सगळ्या मायाकडून मी आत्मोर्चा काढीत असतो. आणि यांनी मायबापांना तुम्हाला सांगतो, यांनी माझी मान जरी कापली ना, मनोज जरांगे ओबीसीतून आरक्षण हट्टाचाच नाही. आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं, तुम्ही माया नादी लागू नका. तुम्ही गलत जागेवर खेटलात. निष्ठावंताच्या आणि याडपाटाच्या नादी लागायचं नाही का? कारण त्याजवळ मागं पुढं काही नसतं. मला तुमचं काही लागत पण नाही. मला ना तुमचे पैसे लागत आहेत ना, पद. पैसे जन्म कवाच जमत नाही, हिंदी जन्म जमत नाही. तसं मला काहीच लागत नाही तुमचं. माझ्यासाठी हेच पद लय मोठं आहे. मला यांनी काय कमी पडू दिलं नाही. मी माझं कुटुंब बाजूला सारलं आणि समाजाला मायबाप मानलं. ह्या मायबापांनी माझ्या आईबापा सुद्धा मला कधी आठवण नाही येऊ दिली. याच्यापेक्षा मला दुसरं काय पद पाहिजे? मी आयुष्य अर्पण माझ्या समाजासाठी केलंय. मी नाही हटत आता. मला तुमचं पद पण नको, पैसे पण नको, मला तुमची कशाची गरज नाही. मला पाहिजे गोरगरीब मराठ्यांचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे. ते ओबीसीतलं आरक्षणच पाहिजे. मग येईन हातात टेकले माया पुढं. आता करायचं काय? म्हणलं टाका गुतून याला. मी गुतवायला तयार आहे तर कुणीच आहे ना. आणि मी गुतल्यावर मला एखाद्या पोलीस स्टेशन गाडीत घेऊन चालल्यावर 200 किलोमीटर त्या गाडीला कवा नेतो मला जेलमध्ये. आणि गाडीत टायर सकट लोकांना उचलून धरल्यावर मग कोणकडे बिंगी तू. आणि पुरेचे तुम्हाला एक आणखीन सांगतो माय बापू, आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाळलेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती. फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते 10% दिलेलं आरक्षण मराठ्यांना मान्य. सगळे मराठे खुश आहेत. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मनापासून सगळ्यांनी सांगा, तुम्हाला 10% मान्य आहे का? आपली मागणी ओबीसी आरक्षणातून. आणि हे सांगते मराठी खुश आहेत. मराठी खुश नाहीत. तुमच्या भोवती ते 4-5 आमदार आहेत का ते खुश आहेत? मराठे नाही. तेव नाही रे, तेच नका नाव घेऊ का? त्याचं नाव घेऊ नका. तेव नाही काही नाही. त्याच रोज लागत होत. त्याला वाटलं बरं झालं पुढे तिकडे गुतलंय. आता ती मोकळा झालाय असा. येतो खातून झोपवतोय सध्या देव. तेव्हा का पण मायामध्ये बोलला की मी वाजेलाच म्हणून समजाय. त्याला सोडतच नाही मी. त्याची बुळबुळ जरा कमी झाली. आता त्याला माहिती आता याला लय बोलत आपण तरी ओबीसी आरक्षणात गेलं. माझा शब्द आहे तुम्हाला, मी नाही हटत आता. पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता आहे ना. मला उघड पडू देऊ नका आता. कारण मी मरूच तर हटत नाही. फक्त माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्यावी. आता शरीर साथ द्याय नाही. फक्त शरीरानं साथ द्यावा. यांच्या छाताडावर बसून आरक्षण नाही घेतलं तर खानदान सांगणार. नाही आता मी बी नाही करीत. करायला काय राहिलंच नाही. कव्हर करू उपोषण तरी आलं. नाही मी बी नाही करीत आता. उपोषण नाही करीत आता. मग पांगलंच तिथं तुम्हाला माहितच नाही. आणखी हे पांगलंय कुठं गणित माहिती का तुम्हाला? मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा. 24 तारखेला पुऱ्या राज्यात शांततेत केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले म्हणून तर मग मी मुंबईत चाललो होतो. कुठं चाललो होतो मग, कशासाठी चाललो होतो? म्हणलं सागर बंगला उघडा ठेवी. मी आलोच, कवर गुन्हे दाखल करतो काय करतो, तर ते तिकून म्हणते सागर बंगला हा शासकीय स्वागतासाठी उघडाय. आणि मी 8 किलोमीटर केलं की सगळे दरवाजे बंद करून ठेवले. सगळे पोलीस आडे. कुठून जातो? त्यांना नाही गेलेत मी. आपले किती का पालथे उलथे केलेत मी असे किती तरी. हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही, आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना. त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना, त्यांनी सांगितलं होतं याला संपवा. हे मधला आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा. म्हणलं तूच काढ, मी यायलो मुंबईत, चल. तर दार बंद करून आत बसला आणि म्हणतो या म्हणतो. माय बापा तुम्हाला शेवटचं सांगतो, गुन्हे मागं होणार आहेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा मिळणार आहे. मी हटत नाही, तुम्ही काळजी नका करू, थोडे दिवस सहन करा. आपण लोकांसाठी गुन्हे अंगावर घेतले, राज्यकर्त्यांसाठी घेतले. झाला तर हो द्या एखाद्या स्वतःच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मी यासाठी अंगावर घेतली. तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला. आपले लेकरं मोठे होते, काही घाबरू नका. त्याला नावीला आपण जर केसेला त्याला खचलो तर जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून जाईल. बिनधास्त सगळे वकील बांधव आपल्या मागं उभा आहेत. केस केली की जामीन घे जायची, लढायला सज्ज. मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितला का? तरी आणखी व्यासपीठ सोडलं नाही अंतरवाली. आणि आता तर म्हणल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठच उचलून फेका आपलं अंतरवाली. आणि मला माहित झालं ते म्हणले व्यासपीठ काढून नेणार आहेत, मंडप काढून फेकणार आहेत. म्हणलं फेकणार तू नुसत्या कोपऱ्याला हात लावून सांगतो म्हणलं तुला. आणि नुसता व्यासपीठाच्या खाली उतारलो, आलं तर किती बिल ते बघितलं तुम्ही. मी नुसतो हॉस्पिटलच्या खाली उतारलो, 2च माळे खाली उतारलो, तर तिथं 70,000 पोरग जमलं. 70,000. आणि मला जो तर 5 लाख झाले असते, कारण अंतर संभाजीनगरचं आणि अंतरवालीचं 80 किलोमीटर. मला 80 किलोमीटर जोस तर गोदापट्ट्यातली 123 गावं पूर्वीचे पुरे 5 लाख लोक तिथं आले असते. त्यांनी अंदाज ओळखला, हे याच्या आधीची उभा राहायला जागा न राहिली. ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला तर आम्ही जबाबदार. काढायला आलेलेच. मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोला बरी तुम्ही, आम्ही इथं उभाच. आणि आधी म्हणत होते उपटून फेकून देऊ. ही मराठ्यांची ताकद आहे. फडणवीस साहेब आणखीन तरी शहाणे व्हा. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या, आमच्या नादाला लागू नका. तुमचं आमचं शत्रू तर नाहीये. मला राजकारणाचं देणं घेणं नाही, राजकारण माझा मार्ग नाही. माझ्या जातीसाठी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्यासाठी लढाई, राजकारणासाठी नाही. शहाणे असाल तर आचारसंहितेच्या आत द्या. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार. कारण आम्हाला आमचे लेकरं महत्वाचे आहेत, तुम्ही नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही लढणार आहे. तुम्हाला फक्त जाताना आता एक विनंती करतो, जर यदा कदाचित पुन्हा एकदा जर तुमची गरज पडली तर पहिल्यांदा 1.5 ते 2 कोटी एकत्र आलो होतो. यांची दहशत जर हे अशीच करत राहिले, आपल्यावरती दहशत पसरत राहिले, तर पुन्हा एकदा आपल्याला पहिल्यांदा तर 2 कोटीनं, पण पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला 4 कोटीनं एकत्र येऊन यांना पाणी पाजल्याशिवाय चालणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा जर हाक दिली तर ताकदीने उभा राहावं लागणार आहे. कारण मी तुमच्या पाठबळाच्या जीवावरच लढतोय. मी माझ्या जीवाची बाजी लावून तिथं तुमच्या जीवावरती लढतोय. आणि तुम्हाला आता जाताना शब्द देतो, माझा समाजाला मी मायबाप मानलेला आहे. मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही, शब्द आहे माझा तुम्हाला. यांनी माझी मान जरी कापली ना तरीही मी ओबीसी आरक्षणापासून हटणार नाही. आणि जेलमध्ये जरी सडीलं ना तरी तुमचा मुलगा म्हणून जेलमध्ये बसन, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटणार. तुम्हाला जाता जाता पुन्हा सांगतो,
ज्या समाजाला मायबाप म्हणलं त्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण देऊ आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जरांगे पाटील एक इंच हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मला रस्ता मोकळा करून द्या. मला चालता येत नाही. तुम्ही लय ढकला ढकली करताय. ढकलू नका. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, शिस्तीचं प्रदर्शन हे वैरागमध्ये झालं पाहिजे. दादांची जी विनंती आहे, त्यांची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे कृपया आपण सर्व